तुम्हाला प्रश्न पडला असेल की रामायण, हनुमान आणि करिअर समुपदेशन यांचा काय संबंध आहे। तुमचा प्रश्न वैध आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी उत्तरे मिळतील, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा ही विनंती। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटरवर पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्या सर्वांना रामायण कथा माहित आहे, पण तरीही संदर्भ आहे म्हणून मी ती थोडक्यात सांगेन। राम हा अयोध्येचा राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र आणि विष्णूचा अवतार होता। एकदा ऋषी विश्वामित्रांनी आश्रमाचे राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांना सोबत नेले। यज्ञासाठी राजा जनकाचे आमंत्रण मिळाल्यावर विश्वामित्र राम आणि लक्ष्मणासह आपल्या मिथिला नगरीला आले। तेथे अट जिंकल्यानंतर रामाने सीतेशी विवाह केला। तेथे राक्षस राजा रावण देखील सीतेशी विवाह करण्यासाठी उपस्थित होता आणि अयशस्वी झाला। नंतर वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी राम वनवासाला गेला आणि तिथे रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेला नेले। सर्व जग रावणाला घाबरले होते। भगवान विष्णू आणि महादेव यांनी जगाला आश्वासन दिले की ते रावणावर विजय मिळवण्यासाठी राम आणि हनुमानाच्या रूपात अवतार घेतील। ठरल्याप्रमाणे श्रीरामाने हनुमान व इतरांच्या सहाय्याने रावणाचा वध करून सीतेची सुटका केली आणि सर्व जगाला शांती व न्यायाची हमी मिळाली। संपूर्ण रामायणात हनुमान हे सर्वात महत्त्वाचे पात्र आहे आणि तो महादेवाचा अवतार आहे। जगात शांतता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी रावणाशी युद्धात रामाला मदत करणे हा अवताराचा उद्देश होता। हनुमानाला सर्व देवतांकडून सर्व प्रकारचे वरदान लाभले होते। बालपणात तो खूप खोडकर होता आणि सर्व ऋषींना त्याच्या ध्यानात अडथळा आणत असे। एकदा एका ऋषींनी त्याला शाप दिला की तो सर्व आपली शक्ती विसरेल। तथापि ऋषींनी त्याला आशीर्वाद देखील दिला की एकदा त्याला त्याच्या सामर्थ्याची आठवण करून दिली तर ती परत येईल। सीतेचा शोध घेण्यासाठी रामाची सर्व सेना दक्षिणेकडे पोहोचली तेव्हा समुद्र ओलांडून रावणाच्या लंकेत सीतेला कोण शोधणार असा प्रश्न निर्माण झाला। मग तिथे जांबवंताने महत्वाची भूमिका बजावली। जांबवंताने हनुमानाला आठवण करून दिली की हनुमान महादेवाचा अवतार आहे आणि त्याच्याकडे प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य आहे। जांबवंताने हनुमानाच्या लक्षात आणून दिले की तो हे सर्व करू शकतो। मग ऋषींचा शाप नाहीसा होतो आणि हनुमानाला त्याची शक्ती आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होते। शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त झाल्यावर हनुमान समुद्राच्या पलीकडे जातो, सीता माताला शोधतो आणि संदेश देतो। मग राम आणि रावण यांच्यात युद्ध होते, ज्यात राम जिंकतो। येथे जांबवंताने ज्या प्रकारची भूमिका केली ती समुपदेशकांची होती। जांबवंतने हनुमानाला त्याच्या शक्ती आणि सामर्थ्याची आठवण करून दिली। जांबवंतने त्याला प्रेरित केले आणि हनुमानाचा आत्मविश्वास परत आणला। त्याच धर्तीवर करिअर समुपदेशक वास्तविक वर्तमान जीवनात रामायणामधील जांबवंत यांनी बजावलेली भूमिका बजावतात। संवादाने ते उमेदवारांची आंतरिक शक्ती आणि प्रतिभा समोर आणतात। ते वेगवेगळ्या संधी, बाजाराची स्थिती, सध्याचे ट्रेंड यावर चर्चा करतात आणि खरी माहिती देतात, ज्यामुळे उमेदवारांना मदत होते। मी सर्व पालकांना आणि उमेदवारांना करिअर समुपदेशकांशी संपर्क साधण्यासाठी आणि करिअर आणि जीवनात प्रगती करण्यासाठी योग्य माहिती मिळवण्याचे आवाहन करतो। मला आशा आहे की तुम्हाला रामायण, हनुमान आणि करिअर समुपदेशन यांच्यातील परस्पर संबंधाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आणि तुम्हाला ते आवडले असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। धन्यवाद। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।